शेतकरी बंधू भगिनींनो, पहिल्या व्हिडिओच्या अफाट यशानंतर आपण हा दुसरा पार्ट पानाडी श्री नागनाथ विश्वनाथ भावकर यांचा आज घेऊन आलेला आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओतून त्यांना फायदा होईल। आता आपण पुढील व्हिडिओ पाहू। आता नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किरसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्यासोबत प्रसिद्ध पानाडी नागनाथ विश्वनाथ भावकर आहे। यांचा आपण मागील व्हिडिओ बनवलेला होता, जमिनीत पाणी कसे पाहावे। आपल्याला बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल तर आपल्याला जमिनीत पाणी कसे पाहावे यासाठी आपण पहिला व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपण या जमिनीत पाणी कसे पाहायचा दुसरा पार्ट आज घेऊन येत आहे। आपल्यासोबत प्रसिद्ध पानाडी नागनाथ विश्वनाथ भावकर आहे, त्यांच्याशी बातचीत करू आपण। बोला, परिचय द्या। मी नागनाथ विश्वनाथ भावकर, राहणार केलं, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। मी स्वतः पाणी पाहतो, आजच नाही तर 1972 पासून 50-55 वर्ष झालं पाणी बघतो। आतापर्यंत माझ्या हातून 1972 ते 82 पर्यंत 12,000 विहिरी झाल्या। आज हजारो म्हणजे 50,000च्या पेक्षा जास्त बोर माझ्या हातून झालेले आहेत आजपर्यंत। आजही बघतो, पण माझं आज वय 81 वर्ष झालेलं आहे। मला शेतात जाऊन फिरणं, हे करणं, गुडघे दुखणं, अनेक समस्या निर्माण होत्या। तरी मी ही जी ज्ञान आहे ती मला झाकून ठेवायचं नाही, ही सर्व शेतकऱ्यासाठी द्यायचं आहे। म्हणूनसाठी हा व्हिडिओ दुसरा पार्ट तयार करीत आहे। तर प्रत्यक्षात पहा, इथून मी पाहत आहे या ठिकाणी इथं एक टेक आहे। या टेकापासून इथं ही झोन चालू झालेला आहे। हा झोन किती फुटाचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। हा झोन बघा, इथंपर्यंत आहे। जवळजवळ 30 फुटाचा, जवळजवळ 30 ते 40 फुटाचा हा झोन आहे। हा झोन दक्षिण उत्तर आहे। या झोनवर मी एक बोर पाडलेला आहे आणि ती बोर जवळजवळ 450 ते 550 गेलेला आहे। त्याला जवळजवळ 5.5-6 इंच पाणी आहे। त्याच्यावर मी 10 एकर सध्या बागायत करतो। माझ्या स्वतःच्या शेतामध्ये माझे 600 केशर आंबा आहे। तर प्रत्यक्षात ही तुम्हाला बोर मी आता दाखवतोय। हिथून आता मामा इकडे आहे का? ही बोर कधी घेतलं तुम्ही? आज 5-6 वर्ष झाले। आणि ती किती फूट आहे? 550 फूट बोर आहे। आणि किती इंच पाणी लागले त्याला? 5-6 इंचापर्यंत पाणी आहे। आणि त्या विहिरीवरती तुमचं एकूण किती रान भिजतंय आता? 10 एकर बागायचं होतं, याच्यावर 10 एकर बागायचं आहे। तरी ह्याच्यामध्ये 10 एकरमध्ये जवळजवळ माझे 600 केशर आंबा आहे। तर हे प्रत्यक्षात पहा, ही जर बोर माझा आता इथून जवळजवळ ही आता तुम्हाला दाखवत आहे, ही लाईनच दाखवतो तुम्हाला। प्रत्यक्षात पहा, हे बघा, ही लाईन हो का, ही लाईन ही प्रत्यक्षात लाईन आहे। तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे, हे तुम्हाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे। बोरवेल कुठं? बरोबर इकडे होल्ड करना पड़ेगा मेरे वो बोरवेल के पास जाएंगे ना, तब रन करेंगे। हे बघा, मी बोरकड चाललेला आहे। प्रत्यक्षात बोरवर जाऊन उभारणार आहे, तुम्हाला तिथली पूर्ण माहिती लक्षात येणार आहे। बोर ही डोंगराच आहे, मोठं भयंकर मोठं डोंगर आहे। त्या डोंगरामध्ये खंदून ट्रॅक्टरनं, आपलं JCPनं खंदून ट्रॅक्टरनं दगडं काढून बाजूला टाकून ही जमीन तयार केलेली आहे। तर प्रत्यक्षात ह्या 10 एकरमध्ये आंब्याची बाग तयार केलेली आहे। तर तुम्ही प्रत्यक्षात पहा, आता इथं बोर आहे। हे इकडल्या बाजूला बोर दिसतंय। हाँ, तर
प्रत्यक्षात मी 2 तास उभारला तरी ते गाडी हलत नाही. हा तर याच्यातून बघा इथून 5 ते 6 फुटाच्या पुढे गेल्यानंतर ही गाडी हलायला चालू झाली. तर इथून ही झोन चालू झाला. हा झोन ह्या बोरच्या बोर हे झोनचा मध्यबिंदूवर बोर आहे. बोर हे झोनच्या मध्यबिंदूवर आहे. ही पाण्याची लाईन आहे सारी. त्याला 1 मिनिट थांबत नाही. भरपूर पाणी असल्यावर ही गाडी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. आपण जितकं आपल्या हातात ताकद आहे तेवढी जर लावून धरलो तरी गाडी थांबत नाही. एवढं म्हणजे पाण्याचं प्रेशर आहे आणि इथं भरपूर पाणी आहे, त्याच्यामुळे ही गाडी थांबत नाही. तर एवढं लक्षात घ्या. या अशी जी का स्पॉट आहे ती क्वचित मिळते. ती 30 फुटाचा 40 फुटाचा पत्ता येणं म्हणजे भाग्यवान म्हणा त्याला. तरी ही बघा इथं बंद झाले. आता इथं मी किती एक तास उभारल्या थांबत गाडी हलत नाही. आता याच्या 2 पाऊल मागे घेतो मी. 2 पाऊल मागे घेतल्यानंतर गाडी फिरायला चालू झाली. तर ही जी आहे हा झोन आहे, हा नंबर 1चा झोन. त्याच्यामध्ये 5.5 पावणे 6 इंच 5.5 इंच पाणी जवळजवळ आहे ह्याला. तरी आज ह्याच्यावर मी 10 एकर बागायत करतो. ह्याच्यासाठी स्वतंत्र एक DP तिथे घेतलेली आहे. ह्याला बी एक DP घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ही मोटर ह्याच्यामध्ये व्यवस्थित चालते. तर तुम्हाला आणि काय जर अडचणी वाटल्या, तुम्ही जर कोण पाणी पाहणार जर हुशार असाल किंवा त्याच्याबद्दल नाद असेल तर प्रत्यक्षात तुम्ही मला या फोनवर चौकशी करून मार्गदर्शन गायडन्स जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन. कारण सेवा मला करायची म्हणजे माझं भरपूर वय झालेलं आहे. आता मला बाहेर फिरणं होत नाही. तर समाजाला ज्ञान द्यायचं आहे, शेतकऱ्याचं हित करायचं आहे. एवढ्यासाठी मला थोडा त्रास झाला तरी चालेल, परंतु आज मला काय फिरणं होत नाही. मी इथून तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करेन. तुम्ही घेत राहण्याची कृपा करावी एवढी माझी नंबर विनंती. शेतकरी बांधवांनो, आपण पाणी पाहू शकता. हो का, ही पाणी आपण किती फूट आहे बोर किती फुटापासून पाईपलाईन केली आपण प्रत्यक्ष भाऊकर मावशी बातचीत करू. किती फूट आहे बोर? 4.5 पावणे 500 फूट बोर आहे. हां, आणि बोरपासून किती फूट पाईपलाईन आणलेली आहे? बोरपासून आता ह्या शेताला हे 2 तुकडे आहेत आमचे. हां 5-5 एकरचे 2 भाग आहेत. हां, या आंब्याच्या शेताला जवळजवळ कमीत कमी 2,500 फूट पाईपलाईन आहे. वा 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 वा. आणि इथून वर लिहिलेलं आहे हां त्याच्या ती सडकाच्या कडा बेलवाडी रोडच्या कडाला काय पाणी लिहिलेलं आहे हां. ती जवळजवळ 3-3.5 फूट पाईपलाईन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण हे पाणी पाहू शकता. आता ही उन्हामध्ये दिसायला थोडा अडचण आहे, पण तुम्हाला ही क्लिअर दिसत असाल. ही हां, ही क्लिअर आहे का? अशा डोंगरामध्ये ज्यांनी आंब्याची बाग फुलवली आहे आपण ही पाहू शकता. इथे एक टेक आहे. त्या टेकपासून 2 फुटावर एक विहीर घेतलेली आहे. विहीर काय जास्त नाही, 22 फूट आहे. पण या विहिरीला आजही बघितलं तर प्रत्यक्ष आतमध्ये पाणी आहे. कारण त्याचा मी वापर करत नाही. का करत नाही? त्याला कनेक्शन व्यवस्थिशीर मिळत नाही, अगर लाईट व्यवस्थिशीर मिळत नाही. तर डायरेक्ट माझ्या बोरवरूनच मी माझा सध्या भेस होत आहे. माझी विहीर सध्या इथं बसून आहे. टेक दाखवा, टेक कुठं आहे? हां, तिकडं वरती आहे का? हाँ तुम दिखाओ, उसको दिखाओ, आप ऊपर चढ़ के दिखाओ. हाँ पानी दिखाओ. दिसतंय का इकडे? टेक दिसतंय? हो का शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ही विहीर पाहू शकता. आता विहिरीला इकडे खाली उतरायला अडचण असल्यामुळे आपल्याला काय दिसणार नाही, पण मी तुम्हाला पाणी दाखवतो.
हो का फुल भरलेलं आहे विहीर फुल भरलेली आहे. भाऊकर मामाने सांगितलं तसं आपण ती जी निशाण आहे टेकचं जे सांगतात त्यांनी त्या टेकच्या निशाणाप्रमाणे आपण पाणी कुठे आहे ते ओळखून घ्यावे. आता परत आपण भाऊकर मामाकडे जाऊ की काय सांगतात ते विहीर कधी पडलेली आहे आणि किती पाणी लागलेलं आहे ते आपण भाऊकर मामाच्या तोंडून ऐकू. विहीर साधारणतः किती वर्ष झाली विहीर पडली तुम्ही? विहीर पाडून जवळ 15-20 वर्ष झालं. हां पण आम्ही त्या विहिरीचा असा उपयोग करत नाही, कारण आम्हाला पाणी चौकट भरपूर आहे हां आणि ह्या विहिरीवर पुन्हा कनेक्शन घ्यायचं, पुन्हा बिल भरायचं. आणि ही जी आहे त्या जवळजवळ 20-22 फुटावर आहे. सर्वसाधारण सिजनेबल तर भरपूर चालते आहे, हां उन्हाळ्यात 1 तास 1.5 तास चालते. हां पण आम्ही तिचं काम अपुरं झालं आमच्यानं, हां आम्ही काम करू शकलो नाही. शासनाची विहीर मला मिळालेली होती हां आणि शासनाची विहीर मग त्याच्याप्रमाणे 60-65 हजार रुपये मिळाले होते. त्याच्यावरच ती विहीर झालेली आहे. त्याच्या पुढे काय आम्ही केलेलं नाही. आमची ऐपत त्या टायमाला नव्हती, आम्ही तिला काय खर्च केलेला नाही. 22 फुटावर आजही तुम्हाला आज या असल्या काळामध्ये पाणी बघायला मिळते. प्रत्यक्षात पाहणी करावी. आता इकडे एक शेतकरी आलेत आपले शेतकरी भारत सांगवे सांगवे यांच्याशी बातचीत करू आपण. तर आपलं शेत कुणीकडे आहे? खाली आहे खाली आहे. किती एकर आहे? 7 एकर. 7 एकर आहे का? तर 7 एकरमध्ये काय काय केलं आपण? ऊस आहे, आंबे आहे, ते पाणी कशाने देता? विहीर आहे का बोर आहे? हिर आहे, बोर आहे. विहीर किती फूट आहे? हिर 20 फूट. 20 फूट. लय कमी फुटावरती पाणी आहे तुमच्याकडं. आणि बोर? बोर 300 फूट. 300 फूट. किती आहे पाणी? किती म्हणजे किती इंच पाणी लागले? बघा की 5 इंची. वा 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 चांगले. शेतकरी बंधू भगिनींनो आपण पाहू शकता हे का आपण नागनाथ विश्वनाथ भाऊकर हे फक्त पानाडी नसून एक उत्तम शेतकरी आहेत. हे आपण बाग बघू शकता त्यांची. आंब्याची बाग आहे. हो का फळ बघा मित्रांनो. डोंगरावरती बाग आणलेली आहे त्यांनी. आपण बघू शकता फळ.